महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन समजले जाणारे कृषीथॉन नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात सुरू आहे। शेतीची प्रगती होण्यासाठी येथे नवनवीन तंत्रज्ञान आणि विकास यंत्रणा शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळणार आहे। अशातच भारतात असलेली पेस्टिसाइड व घातक केमिकल्समुळे जमिनीचा तसेच अन्नधान्याचा जो ऱ्हास होतोय आणि केमिकल युक्त खते वापरल्याने अन्नधान्यांमध्ये त्या केमिकल असल्याने त्या अन्नासोबत मानवी शरीरात जाऊन विविध प्रकारच्या आजारांना निमंत्रण देते। यासाठी सेंद्रिय खत वापरणे अत्यंत गरजेचे आहे। या दृष्टीने किंवा सर्व शेतकऱ्यांना सेंद्रिय खत वापरासाठी उद्युक्त केलं जात आहे। पद्मावती सीड्स हे कृषीथॉनच्या माध्यमातून घेऊन आले गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प। या गांडूळ खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो, मातीच्या कणांच्या रचनेत योग्य बदल घडवला जातो। गांडुळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते। जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, जमिनीची धूप कमी होते, बाष्पीभवनाचं प्रमाण कमी होतं, जमिनीचा पोत योग्य पातळीवर राखला जातो। गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात। गांडूळ खतामध्ये ह्युमसचं प्रमाण भरपूर असल्यानं नत्र, स्फुरद, पलाश व इतर सूक्ष्म घटक झाडांना भरपूर व लगेचच उपलब्ध होतात। जमिनीच्या उपयुक्त जीवाणूंच्या संख्येत देखील वाढ होते। पिकांची निरोगी वाढीमुळे कीड व रोग प्रतिकारक क्षमता वाढते। पिकांची झपाट्याने वाढ होते, त्यामुळे उत्पन्नात देखील वाढ होते। अंशतः विषारी अंश विरहित दर्जेदार शेतीमाल हा आपण तयार करू शकतो। अंशतः विषारी अंश विरहित दर्जेदार शेतीमाल हा आपण तयार करू शकतो। गांडूळ खतामुळे पडीक जमीन होण्याचं प्रमाण घटते, त्याचबरोबर जमिनीची उत्पादन क्षमता देखील वाढते। या प्रकल्पाची वैशिष्ट्य आहेत फक्त 3000 रुपयांमध्ये दर 2 महिन्याला 1 टन गांडूळ खताचे उत्पादन होते। यात बांधकामाची आवश्यकता नाही। हा प्रकल्प एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येतो, त्याचबरोबर उन्हाचा व पावसाचा प्रकल्पावर कोणताही परिणाम होत नाही। तसेच हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यांची सोय असल्यामुळे खत लवकर तयार होते। बांधकामापेक्षा कमी खर्चिक आहे। खताबरोबर वर्मी वॉश आणि अधिक गांडुळाचे उत्पादन देणारा हा प्रकल्प आहे। यामुळे वार्षिक 60,000चे उत्पन्न देखील मिळू शकते। त्याचबरोबर पद्मावती सीड्स तर्फे शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन देखील मिळणार आहे। यासोबतच कंपनीकडून घरपोच सेवा इसिनिया फेटिडा या जातीचे गांडूळ बीज पुरवलं जाते, तसेच माहिती व प्रशिक्षण देखील दिलं जाते। त्याचबरोबर तांत्रिक मार्गदर्शन फोनद्वारे उपलब्ध आहे। कंपनीचे चेअरमन जितेंद्र एतवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचा विस्तार होत आहे। याबाबत माहिती दिली कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत दोडके यांनी। सेंद्रिय शेतीकडे माणसांचा कल वाढला पाहिजे की जेणेकरून माणसांचा आरोग्यमान याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुधारेल आणि जेणेकरून ह्या माणसांना असणारा बाहेरचे जे रासायनिक खतं आपण घेतो त्या रासायनिक खतांचा खर्च कमी होईल आणि देशाचं जाणारं परकीय चलन जे आहे ते कमीत कमी होऊन आपल्या देश सुजलाम सुफलाम होण्यासाठी ह्या गांडूळ खताची आज आवश्यकता आहे, सेंद्रिय खतांची आवश्यकता आहे। तोच उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून आज गांडूळ खत निर्मितीचा हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प देण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी 1992 पासून मांडलेला आहे। तो तुम्हाला हा गांडूळ खताचा जो बेड आहे हा बेड आम्ही शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोच करून त्याला गांडूळ खत तयार करण्याची जी काय असेल प्रोसेस आमचा रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना संपूर्ण समजून सांगण्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करत असतो। शेतकऱ्यांना दर 2 महिन्याला कमीत कमी 1 टन गांडुळांचं खत या ठिकाणी तयार होतं। त्याच्या ठिकाणी दर 2 महिन्याला सरासरी 150 ते 170 लिटर वर्मीवॉशची व्यवस्था केली जात असते आणि दर 2 महिन्यामध्ये 25 ते 30 किलो गांडूळ या ठिकाणी तयार होत असतात। हा जो बेनिफिट हा शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा बेड या ठिकाणी लोकांना द्यायची व्यवस्था केलेली आहे। ही कंपनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात इंगळी येथील गोमटेश नगर येथे आहे। चला तर मग या खत निर्मिती प्रकल्पाला व कृषीथॉन येथील पद्मावती सीड्स या कंपनीच्या स्टॉलला भेट देऊन सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करूया। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।